स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। छत्रपति शिवाजी महाराज की आगरा से बिना एक भी बूंद खून बहाए ऐतिहासिक मुक्ति की यादों को ताज़ा करने वाले आगरा से राजगढ़ गरुड़ जेप मशाल जुलूस का आज धुले ग्रामीण विधानसभा क्षेत्र के नागोबारी इलाके में बड़े उत्साह और उमंग के साथ स्वागत किया गया। धुले ग्रामीण विधायक रामदादा भदाणे की उपस्थिति में आयोजित इस भव्य स्वागत समारोह ने उपस्थित लोगों में नया उत्साह भर दिया। एडवोकेट मारुति गोले की अवधारणा के तहत ये ऐतिहासिक पदयात्रा पिछले 6 वर्षों से चल रही है। ये पदयात्रा छत्रपति शिवाजी महाराज द्वारा आगरा से राजगढ़ पहुंचने के लिए प्रदर्शित की गई चतुराई और साहस को श्रद्धांजलि देने के साथ साथ युवा पीढ़ी तक इस प्रेरक इतिहास को पहुंचाने के लिए आयोजित की जाती है। आगरा से शुरू हुई ये पदयात्रा लगभग 1310 किलोमीटर की पैदल यात्रा के बाद राजगढ़ पहुंचती है। आज सुबह जैसे ही पदयात्रा नावगांव क्षेत्र में पहुंची, पूरा क्षेत्र जय भवानी जय शिवाजी के जयकारों से गूंज उठा। विधायक रामदादा भदाणे ने स्वयं हाथ में मशाल लेकर तीर्थयात्रियों का स्वागत किया और उनकी यात्रा की शुभकामनाएं दी। इस अवसर पर बोलते हुए विधायक भदाणे ने कहा, छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास न केवल वीरता का बल्कि अद्वितीय बुद्धिमत्ता और चतुराई का भी है। यात्रा के आयोजक मारुति गोले ने यात्रा के पीछे की भूमिका के बारे में बताया। उन्होंने कहा, महाराजा की आगरा मुक्ति प्रबंधन और कूटनीति का एक अनूठा अध्याय है। स्वागत समारोह में नागांव एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष मनोहर भदाणे, व्यापारी महासंघ के अध्यक्ष नितिन बंग, अजय नाशिकर, वंदे मातरम प्रतिष्ठान के सदस्य, साथ ही क्षेत्र के ग्रामीण महिलाएं और स्कूली छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। उपस्थित लोगों के चेहरों पर इस तीर्थ यात्रा के प्रति सम्मान और गर्व स्पष्ट रूप से दिखाई दे रहा था। इस भव्य स्वागत ने तीर्थयात्रियों के उत्साह को दोगुना कर दिया और वे शिवाजी के विचारों की इस मशाल को लेकर राजगढ़ की ओर अपनी आगे की यात्रा पर निकल पड़े। धुळे जिल्ह्याच्या वतीने, धुळे तालुक्याच्या वतीने अतिशय मानाचा आणि सन्मानाचा आजचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजी गोळे साहेब यांचे 13 वंशज आदरणीय मारुती आबाजी गोळे यांच्या संकल्पनेतून चालू झालेला हा यात्रेचा प्रवास गेले 6 वर्ष हा प्रवास चालू आहे। रात्रीच्या मित्रांनी सांगितलं असेल पहाटेची ते नेतृत्व मोहिमेमध्ये 2200 लोक जोडलेले मोहिमेमध्ये शिवजोत आहे त्याला ह्या वर्षी आतापर्यंत जवळपास 1.25 लाख लोकांचा हात ह्या मोहिमेला लागलाय आणि 55 सायकल्सवर ह्या मोहिमेच्या ठिकाणी 78 वयाच्या आमच्या माऊली निरुपमा भावे 78 वय आग्राचे राजगड सायकल आणि सायकलवरती करतायत। 9 महिला आहेत। हा जोश पुढे वाढत चाललाय। भागामध्ये ते एक जाता होते तो 3 शतकी सुन्नत होती। त्याच्यामुळे त्यामध्ये छत्रपती व्याख्या बदलली अखंडपणे जागृत राहून कुठेतरी धर्मासाठी कुठेतरी छत्रपतीच्या वितरणासाठी कार्य केले पाहिजे। मी या ठिकाणी शेवटचं माझी धाकटी बहीण रेखा त्यांना जवळ संस्थेजवळ देतो कारण की वाघिणीकडे अलौकिक छत्रपती क्षेत्र हे पूर्ण यावर तर चांगलं यानंतर समोर इकडे समोर करतो की आपण आग्रा तर राजगड असणार या मशाल रॅली औरंगजेबाला तमाचा आहे तो। प्लीज कशा भावना होत्या आणि काय संदेश देणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये महत्त्वाची कुठली घटना होती तर ती आग्र्यामधनं त्यांनी जे चातुर्य वापरून रक्ताचा एक थेंब न गाळता डायरेक्ट राजगडापर्यंत त्यांनी जी यात्रा केली होती त्या यात्रेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी आज त्या यात्रेची जनजागृती म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणून घोषित केलेला आहे। शिवचातुर्य दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे की ज्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं राजगडपर्यंत प्रवास केला आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झालेली त्या मशाल यात्रेचं आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज आम्हाला स्वागत करण्याचा सन्मान आणि योग आला। ही मशाल यात्रा गेले 6 वर्ष निर्विवाद चालू आहे आणि त्या 6 वर्षामध्ये ज्यांच्या संकल्पनेतनं ही मशाल यात्रा सुरू झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पायदळ प्रमुख आदरणीय नरवीर पिलाजीराव गोळे साहेब यांचे 13वे वंशज
आदरणीय मारुतीजी आबा गोळे यांच्या संकल्पनेतनं ही पायदळ यात्रा इथं सुरू झालेली आहे आणि या मशाल तिथून आग्र्यावरनं ती हिंदुत्वाची आणि महाराजांच्या विचारांची मशाल ही आग्र्यावरनं ते घेऊन निघतात आणि 10 दिवसामध्ये 17 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या 10 दिवसामध्ये ही मशाल ही राजगडापर्यंत घेऊन जातात। हे मारुती आबा आज आपल्या सोबत आहेत। ते यात्रा करत असताना अतिशय समाजाभिमुख आणि लोकाभिमुख लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। जवळपास 1.5 लाख बिया या झाडांच्या रोपण करत ते तिथपर्यंत जाणार आहेत। जवळपास 2000 मावळे हे या यात्रेमध्ये तिथं समावेश होणार आहे आणि सगळं डायबिटीस मुक्त व BP मुक्त भारत हा झाला पाहिजे या चांगल्या संकल्पनेतून त्यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे। म्हणून माझी धुळे जिल्हावासियांना धुळे तालुक्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत केलं व सर्वांना माझी विनंती राहील की रस्त्याने जात असताना सर्वांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार केला पाहिजे। अशा प्रकारचा महाराष्ट्राचा हा यशवंत कीर्तिवंत इतिहास हा या महाराष्ट्रातल्या एक मुलापर्यंत मुलीपर्यंत आला पाहिजे। ज्या प्रकारे त्यांनी इथं प्रात्यक्षिक केले, ज्या प्रकारे काठी लाठी प्रशिक्षण तलवार प्रशिक्षण त्यांनी इथं दाखवलं, तर प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या मनामध्ये ही भावना तिथं आली की आपण सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षित झालं पाहिजे। शेवटी खानदेशवासियांच्या मध्ये एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय हा जिल्हा कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिकडे सर्व भागाला लागला, आमच्या धुळ्याला लागला नाही। पण धुळ्याकडनं जाताना ही यात्रा आली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा धुळे जिल्हावासियांना योग आलेला आहे आणि म्हणून हा योगाचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि चांगल्या प्रकारे जल्लोषात स्वागत करा अशा प्रकारची विनंती करतो। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।